नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी कमी वेळात झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार इन्स्टंट आंबोळी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण चटणी तयार करून घेणार आहोत. त्याआधी आपण कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल गरम झालं की त्यामध्ये चणा डाळ 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून उडीद डाळ, 5-6 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, हिरव्या मिरच्या घेतल्या 4. इथे तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता किंवा सुकं खोबरंही घेऊ शकता. अर्धी वाटी शेंगदाणे आणि कढीपत्त्याची पानं. आता हे सगळं आपण साहित्य मीडियम आचेवर खरपूस भाजून घेणार आहोत. चटणीसाठी लागणारं साहित्य इथे भाजून झालं आहे. आता आपण हे थंड करायला ठेवू. इथे आंबोळी बनवण्याची तयारी करू. त्यासाठी लागणार आहे 1.5 वाटी पोहे, जाड पोहे घेतले आहेत. त्यामध्ये 1 वाटी रवा. आता हे आपण मिक्सरला छान वाटून घेणार आहोत. इथे बघू शकता छान रवाळ असं पीठ तयार करून घेतलं आहे. तर आता हे आपण पीठ बाउलमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये आपण 1 वाटी दही घालून घेणार आहोत आणि 1 वाटी पाणी घालणार आहोत. हे पीठ छान मिक्स करून घेऊ. आता हे पीठ आपण 5 मिनिटं भिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण चटणी वाटून घेऊ. चटणीसाठी घेतलेलं साहित्य थंड झालं आहे. आता हे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊ. सुरुवातीला यामध्ये पाणी नाही घालायचं आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत थोडीशी. आता हे मिक्सरला वाटून घेऊ. अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. आता हे बारीक वाटून घेऊ आपण. चटणी तयार आहे. आता आपण याला फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल घेतला आहे, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कढीपत्ता. चटणी तयार आहे. आता आंबोळीसाठी मिश्रण केले ते या व्यवस्थित भिजलं आहे. आता आपण हे आपल्याला आंबोळी बनवण्यासाठी परफेक्ट असं मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी यातलं अर्धं मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. हे वाटताना यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत. आंबोळीसाठीचं बॅटर तयार आहे. दुसरी बॅचही अशीच वाटून घेऊ. तर हे आत्ताचं मिश्रण वाटताना आपल्याला इथे 2 वाट्या पाणी घातलं आहे. आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. हे छान मिक्स करून आपण याचे आंबोळे तयार करून घेऊ. आपण ही आंबोळी बेकिंग सोडा किंवा इनो न घालताच बनवणार आहोत. जसं आपण डोशासाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्टसरच हे पीठ ठेवायचं आहे. इथं मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्यावर थोडंसं तेल घालणार आहे. तयार पीठ आपण इथे 1 ते 2 चमचे तव्यावर घालून घेऊ. ही आंबोळी आपण जास्त पातळ किंवा जास्त जाडसरही करणार नाही आहे. जे बघू शकता मस्त जाळीदार अशी आंबोळी तयार आहे. अशाच पद्धतीने आपण उरलेल्या पिठाच्याही आंबोळ्या तयार करून घेऊ. चटपटीत चटणी आणि आंबोळ्या चवीला खूपच छान लागतात. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. 15 ते 20 मिनिटात होणारी ही झटपट रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. सगळ्या आंबोळ्या बनवून तयार आहेत. आता आपण त्या सर्व करूया. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा. चटणी आणि आंबोळीची रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.